नमस्कार, मोनाच्या दुनियामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशा आळू वड्या। ते कशा बनवायच्या आपण पुढील प्रमाणे पाहूयात। मी येथे 3 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं म्हणजेच वाळलेलं खोबऱ्याचा खीस करून मी याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अद्रक, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची पेस्ट। हे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळदी, हळद पावडर 1 चम्मच, 1 चम्मच गरम मसाला आणि स्वादानुसार चवीनुसार नमक, मीठ। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत। हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण आता हे व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। ठीक अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गरजेनुसार आता आपण पाणी टाकून घेऊयात। एकाच वेळी आपल्याला पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करत जाणार आहोत आणि एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्याची। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपण हे बनवून घेणार आहोत। इथे थोडं अजून 1 वाटी मी बेसन पीठ ऍड केलेलं आहे, कारण पानं जास्त आहेत तर आपलं हे वाटणही थोडं जास्त प्रमाणात झालं पाहिजे, म्हणजे ते पानांना लावायला आपल्याला व्यवस्थित पुरेल। ठीक अशा पद्धतीने आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर आता ही पेस्ट आपण पानांवरती व्यवस्थित लावून घेऊयात। बघू शकता ठीक अशा पद्धतीने आपण आळूचे पान ठेवा आणि त्याच्यावरती जे आपण हे बनवलेले बेसनच्या पिठाचे पेस्ट व्यवस्थित पानाच्या चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्या। आता याच्यावरती आपण दुसरं पान ठेवणार आहोत। या पानालाही आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित चारी बाजूने आपण ही बेसन पिठाची पेस्ट लावून घेणार आहोत। ठीक अशा पद्धतीने आणि आता आपण याचा राऊंड बनवणार आहोत। बघू शकता ठीक अशा पद्धतीने आपल्याला याचा राऊंड बनवून घ्यायचा आहे। देख सकते हो। तो चलो फटाफट अब हम बाकीच्या पानांनाही व्यवस्थित आपण पेस्ट लावून घेऊयात। आळूच्या पानामध्ये आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई
आणि व्हिटॅमिन B6 आढळून येते। आळूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहे, जे कर्करोग व हृदयरोग असलेल्या पेशंटांना उपयोगाचे आहे किंवा त्याच्यापासून आपला बचाव होतो। आळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते आणि रक्तदाबही नियंत्रित होतो। ताणतणावाच्या समस्याही नाहीशा होतात। त्यामुळे 15 दिवसातून किंवा 20 दिवसातून आळूच्या वड्यांचे किंवा आळूच्या पानाच्या भाजीचे सेवन करत राहिलं पाहिजे। हे आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे। व्हिटॅमिन A मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये, जे डोळ्यासाठी फायदेशीर आहे। बघू शकता आळूची पानं खाणे आपल्या शरीरासाठी किती फायदेदायक आरोग्यदायी आहे, खूप हेल्दी आहे। तर तुम्हीही आपल्या आहारामध्ये याचं आवडीने सेवन करू शकता। कच्ची आळूची पाने खाल्ल्याने आपला घसा खवखवतो, त्यामुळे कच्ची आळूची पानं कधीही खायची नाहीत। दमा असलेल्या लोकांनी आळू खाऊच नये, त्यांच्यासाठी हे हानिकारक आहे। बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आळूची पानाची पद्धत किंवा अनेक प्रकारची आळूची पाने आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यापैकी कोणती आपल्यासाठी हानिकारक किंवा घातक आहेत हे आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाही। त्याच्यामुळेच काही आळूची पानं खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखवते। ते का खवखवते मी पुढे सांगेनच तुम्हाला। आपण राऊंड करून घेत होतो त्यावेळेस मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि पाण्यामध्येही आपल्याला अर्धा लिंबू पिळून ते लिंबू तसंच टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही आपल्याला आळूची पानं ठेवायची आहेत आणि हे ताट पुढील 15 मिनिटांसाठी गॅस फुल करून ठेवून द्यायचे आहेत। 15 मिनिटांनंतर बघू शकता आपल्या आळू वड्या वापरल्या आहेत की नाहीत हे चेक करण्यासाठी आपण चाकूच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने हे बघू शकता। आपल्या बेसन हे चाकूला अजिबात चिकटलेलं नाही, चाकू सहजासहजी आत जाऊन परत बाहेर आला, म्हणजे आपल्या आळूच्या वड्या व्यवस्थित वापरल्या गेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो। थोडा माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी हे थंड होऊ दिलं नव्हतं, तर आपण वाफलून झालेल्या वड्या पूर्णपणे थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्या आणि नंतर या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या साईजनुसार किंवा जाडी रुंदीनुसार अशा पद्धतीने कट करून घ्या। गरम गरम आळूच्या वड्या कट केल्या की थोड्याशा फिसकल्या जातात किंवा तुटल्या मोडल्या जातात, त्याच्यामुळे पूर्णपणे थंड करूनच आपल्याला आळूच्या वड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत। मी बेसनचं वाटण बनवतानाच अर्ध लिंबू टाकलं होतं आणि आळू वड्या वापरायला ठेवायच्या आधी पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून ते तसंच टाकून दिलं होतं। याचं कारण हे आहे की बहुतांश आपल्याला माहित नसतं की कोणती आळूची पानं आपल्याला घशासाठी हानिकारक असू शकतात किंवा आपला घसा त्याने खवखवू शकतो किंवा घशामध्ये असं टोचल्यासारखं होऊ शकतं। त्याच्यामुळे वाटण बनवत असताना अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळा आणि वाफलवत असताना पाण्यामध्ये अर्ध लिंबू टाका, म्हणजे जे कॅल्शियम ऑक्सॅलेट नावाचे जे स्फटिक पानामध्ये असते ना,
ते या लिंबाच्या स्वादामुळे किंवा फ्लेवरमुळे किंवा रसामुळे ते कमी होते. त्याच्यामुळे चुकून जरी आपण खवखवणारी पानं जरी घेऊन आलो घरी आणि त्याच्या आळू वड्या बनवल्या तर आपला घसा खवखवणार नाही. कॅल्शियम ऑक्सॅलेट नावाचे स्फटिक असतं आळूच्या पानामध्ये. ते खाल्ल्यानंतर आपल्या घशात जरा खवखव झाल्यासारखं टोचल्यासारखं होतं. तर लिंबू पिळून घ्या आणि वापरताना लिंबू टाका, म्हणजे हे जे बारीक स्फटिक विषाणू जंतू आहेत ते लिंबाने ते मरून जातात. त्यामुळे आपला घसा खवखवणार नाही. ठीक अशा पद्धतीने आपण आळू वड्या कापून घेतल्यानंतर आपण ह्या फ्राय करून घेणार आहोत. पलटवताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्या तुटल्या जाणार नाहीत किंवा मोडल्या जाणार नाहीत. अगदी हळूवार पद्धतीने किंवा हळूच या वड्या आपल्याला एक वेळ पलटी करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या ब्राऊन कलरच्या होईपर्यंतच आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा भाजलेल्या वड्या गरम गरम आपण कढी भात, डाळ भात, वरण भात, दही भात याच्याबरोबर आवडीने खाऊ शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही ऐकलंच असेल, आळू वडी खाणं हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर पण आहे. आपल्या वड्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत किंवा फ्राय झालेल्या आहेत. बघू शकता हलका ब्राउनिश गोल्डन कलर आपल्या वड्यांना आलेला आहे. आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. खावा पिवा. थैंक यू सो मच. मिलते हैं अगले नए वीडियो के साथ. तब तक अपना ध्यान रखिए. थैंक यू वॉचिंग मी.